पिंपळगाव येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या काठावरच उभारले जाते शासकीय रुग्णालय। कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील पाझर तलावाच्या काठावरच गेल्या 4 महिन्यांपासून रुग्णालय बांधण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू आहे। या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे होमिओपॅथिक शासकीय रुग्णालय उभारले जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे। साधारण 70च्या दशकात या तलावाचे बांधकाम झाले असून या पाझर तलावामुळे गावातील शेतजमीन आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे। त्याचबरोबर या तलावाच्या जवळ गावातील पिण्याच्या पाण्याची विहीरही याच तलावाच्या पाझर पाण्यावर अवलंबून आहे। त्यामुळे या तलावाच्या काठावर जर रुग्णालय उभे राहिले तर रुग्णालयाचे मैला मिश्रित पाणी मिसळून तलावातील पाणी दूषित होणार आहे व भविष्यात येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे। अनेक वेळा येथील गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तालुक्यातील नेते मंडळींना निवेदन देऊनही सदर रुग्णालयाचे काम अजूनही चालूच आहे। त्यासाठी आज पिंपळगाव खुर्द ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात गावातील अबाल वृद्धांपासून महिला लहान मुलांनी सहभाग घेत विरोध दर्शवला। आज 15 डिसेंबर 2025 गेल्या 1 वर्षापासून पिंपळगावच्या तलावाच्या काठी दवाखाना होण्याचं जे कट कारस्थान चालू आहे, त्या दवाखाना झाल्यानंतर तळ्याचं पाणी कॅचमेंट एरियामधून पाणी येणारं ते तळ्यात पाणी येणार नाही आणि दवाखाना झाल्यानंतर जे दूषित पाणी निर्माण होणार आहे ते पाणी तलावात मिसळून आमचा ऐतिहासिक तलाव घाण होणार आहे। आमच्या आज सुद्धा तलाव काढलेले लोक अजून सुद्धा जिवंत आहेत। त्यांना सुद्धा म्हणणं आहे की सुकडी घालून हा तलाव काढलाय, हा असाच दूषित करायचा नाही। आम्ही गेली 4 महिने झालं प्रत्येक ऑफिसला तक्रार दिलेल्या आहे। त्या तक्रारीचं कुठेही आम्हाला उल्लेखनीय बोलवून किंवा चौकशी केलेली नाही, कुठलाही अहवाल नाही। सत्ताधाऱ्यांच्या कट कारस्थानामुळे काम अगदी फास्ट चालू आहे। हे काम थांबावं, जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस यावं, जिल्हाधिकारी स्वतः इथं येऊन या जागेची पाहणी करावीत आणि कॅचमेंट एरियात कसं बांधकाम चालू आहे बघावं। यासाठी आम्ही आज 15 डिसेंबर 2025 रोजी बसवेश्वर देवालय आमच्या गावचं तलाव ते जिल्हा कार्यालय कोल्हापूर इथपर्यंत आम्ही आता लॉंग मार्च काढणार आहोत। 1972 साली 11वी यशस्वी झाल्यानंतर ह्या तलावावर 12 सव्वा रुपया एवढ्या पगारात मी मजुरी करून मी इथं काम केलेलं आहे आणि मी ह्याच्यात हे होऊ नये म्हणून मी ह्याच्यात सामील आहे। जय महाराज। आम्हाला दवाखाना होण्याबद्दल काय चांगल्या पद्धतीने माप गट नंबर भरपूर आहेत, क्षेत्र भरपूर आहे, जाऊ दे तिकडे त्या बिलवान देवळाकडे जाऊ दे, बाप तिथं वन करता येईल जाऊ दे। दवाखान्याबद्दल नाही, या ढोरांनी माणसांनी काय करायचं ढोराबद्दलचा, ढोरांनी पाण्याला कुठे जायचं, माणसांनी पाण्याला काय करायचं। आम्ही हे हलवून वसंत काढलं तर मग जनावराला कुठलं पाणी सांगा। सुकडी खाऊन आज बाराला खाली की उद्या बाराला खायचा, सुकडी खाऊन आम्ही तळ काढली आणि या पाण्याचं काय नुकसान की कोण पाणी नव्हतं त्यावेळी चोळक्याच्या विहिरीतून पाणी तांब्यानं भरून काढलंय आणि आम्ही पाणी प्यालो 1972ला। त्यानंतर आमचा तलाव ज्यावेळी चालू होतं त्यावेळी सुकडी करून आज आम्ही दिवस जमिनी गेल्या लोकांच्या त्यांनी काय मिळालं नाही आणि आता हे जमिनी द्यायला त्यांना काय अधिकार आहे? गावाला पण जमिनी दिल्या। समितीचा तलाव अशुद्ध करण्याचं करायचं काय? पिंपळगाव विक्रेत्यांचं करायचं काय? पाझर तलाव आमच्या हक्काचा, पिंपळगाव आमच्या हक्काचं, त्याच्यानंतर आपण फाट्यावरती जायचं। अतिशय चांगल्या पद्धतीने मोर्चा सुरू आहे, 1-2 ची लाईन करायची आहे। साक्षीदार बनण्याचा तोच निर्णय घेणाऱ्या पिंपळगावच्या युवकांना मानाचा मुद्रा। Thank you.
आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे.